नमस्कार. दिवाळी फराळ सीरीजमधला आज आपण तिसरा प्रकार बघणार आहोत. आज आपण भरपूर लेयर्सवाली, भरपूर पदर सुटलेली, अगदी खारीसारखी कुरकुरीत अशी करंजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. अगदी कुरकुरीत होते. आपण यामध्ये मैद्याचा वापर केलेला नाही आहे, त्यामुळे ही पौष्टिकही आहे. आणि तुम्ही पाहू शकता हिला असे किती सारे लेयर्स सुटलेले आहेत. मस्त अशी ही कुरकुरीत करंजी अगदी झटपट बनते. तुम्ही जास्त वेळ न घालवता ही बनवू शकता. तर आज मी इथे करंजीसोबत त्याचं सारण कसं बनवायचं तेही सांगितलेलं आहे. 1 किलोच्या प्रमाणात सारण सांगितलेलं आहे. तर रेसिपी पूर्ण बघा. रेसिपी पूर्ण बघितली तर तुम्हाला ही नक्की पहिल्या प्रयत्नात बनवता येईल. चला तर मग वेळ न घालवता रेसिपी पाहूयात. तर सुरुवातीला आधी आपण पीठ भिजवून घेणार आहोत, जेणेकरून हे पीठ छान 3 ते 4 तास भिजलं जाईल. तर इथे मी साधारण 1.5 वाटी रवा घेतलेला आहे. 1.5 ते 1.25 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. अगदी 0 नंबरचा रवा घ्यायचा. मोठा रवा असेल तर तो मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत. इथे आपण कोणताही मैद्याचा वापर करणार नाही आहे. नुसत्या रव्याने आपण करंजी बनवणार आहोत. तर आता ही खुसखुशीत व्हावी म्हणून मी इथे 2 मोठे चमचे, जे पोह्याचे चमचे असतात, ते कडकडीत गरम करून तेल घेतलेलं आहे. तेलाचं मोहन कडकडीत गरम करून घ्यायचं. यामध्ये रवा टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता हा किती छान फुलला आहे. म्हणजे आपलं मोहन जे आहे ते मस्त कडकडीत गरम झालेलं आहे. तर आपण हे या रव्यामध्ये घालून घेणार आहोत. तर जेवढं मोहन तुमचं कडकडीत असेल तेवढी तुमची करंजी खुसखुशीत होते. त्याचं वरचं आवरण खुसखुशीत होतं आणि रव्यामुळे करंजीचं वरचं आवरण आहे ते खुसखुशीत व्हायला मदत होते. तर आता हा रवा आपण आधी चमच्याने मिक्स करून घेणार आहोत, कारण तेल गरम आहे. हा व्यवस्थित चमच्याने आधी मिक्स करून घ्यायचा आणि 1-2 मिनिटांनी हा थोडासा थंड झाला की आपण हा हाताने व्यवस्थित चोळून घेणार आहोत. तर हा चमच्याने आधी मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. आणि आता जसा जसा थोडा थोडा कोमट होईल तसा तसं हे सगळं तेल आपण या रव्याला लावून घेणार आहोत, मिक्स करून घेणार आहोत. हे व्यवस्थित चोळून घ्यायचं. असं व्यवस्थित चोळल्यामुळे आपलं जे आवरण आहे ते मस्त खुसखुशीत होतं आणि छान कुरकुरीत अशा याला भरपूर साऱ्या लेअर सुटतात. तर मी व्यवस्थित असा हा रवा सगळा या तेलामध्ये चोळून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता याची अशी मूठ बनत आहे. म्हणजे आपलं मोहन जे आहे ते व्यवस्थित सगळ्या रव्याला व्यवस्थित मोहन लागले. आता आपण हा मळून घेणार आहोत. तर इथे मी थोडं थोडं पाणी घालून हा मळून घेणार आहे. पाणी घातल्यामुळे आपली करंजी जास्त दिवस टिकणार आहे. जर तुम्ही थोडेच दिवस करंजी वापरणार असाल, खाणार असाल, तर मग तुम्ही इथे दुधाचाही वापर करू शकता. पाणी एकदम ओतायचं नाही, थोडं थोडं घालून आपण हे मळून घेणार आहोत. तर थोडं थोडं पाणी घालून मी याचा एक घट्टसर गोळा बनवून घेते. गोळा जास्त पातळसर बनवायचा नाही, थोडा घट्टसरच ठेवायचा. तर तुम्ही पाहू शकता की याला असा मी छान मळून घेतलेला आहे. जास्त पातळसर ठेवलेला नाही आहे, घट्टसर असा हा गोळा मळून घेतलेला आहे. आपण हा नंतर पुन्हा मळून घेणार आहोत. एकदा पुन्हा फिरवून घेणार आहोत. त्यामुळे याला जास्त पाणी घालायचं नाही. तर हा मी तुम्हाला दाखवते हाताने दाबून. अगदी बोट थोडंसं आतमध्ये जातं आहे इतका हा घट्टसर मळून घेतलेला आहे. तर आता हा गोळा आपण झाकून ठेवणार आहोत. साधारण 3 ते 4 तास हा छान भिजला गेला पाहिजे. यातला रवा छान भिजतो आणि मग छान फुलतोही. त्यामुळे आपण हा गोळा जास्त वेळ भिजवून ठेवणार. तर तुम्ही करंजीचं पीठ आधी मळून ठेवू शकता सकाळी उठल्यानंतर, आणि हे साधारण 12-1 वाजेपर्यंत मस्तसर भिजलं जातं आणि मग तुम्ही करंजी करू शकता. तर आता करंजीचं पीठ तयार आहे, तोपर्यंत आपण सारणाची तयारी करूयात. तर गॅसवरती मी जाड बुडाची कढई ठेवलेली आहे आणि यामध्ये साधारण 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये मी बारीक चाळलेला रवा घेतलेला आहे. बारीक रव्याचा वापर करायचा. इथे मी साधारण 250 ग्रॅम रवा घेतलेला आहे. बारीक रवा आपण छान सारणामध्ये वापरणार आहोत, त्यामुळे सारणाला कचकच अशी चव लागत नाही. मोठा रवा वापरला तर सारण कचकचित लागतं. तर रवा आपण मंद गॅसवरती मस्त भाजून घेणार आहोत. साधारण हा रवा भाजायला 20 ते 25 मिनटं लागतात. पण रवा जेवढा चांगला भाजला जाईल तेवढं सारणाची चव छान येते. त्यामुळे मंद गॅसवरती आपण रवा व्यवस्थित भाजून घेणार आहोत. थोडासा रवा भाजला गेला की यामध्ये मी 2 चमचे तूपही घालणार आहे. तुपामुळे आपल्या सारणाला खूप छान चव येते आणि हा आपण तुपावरतीही भाजून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता रव्याचा आपल्याला जास्त कलर बदलून द्यायचा नाही आहे, हा करपवून द्यायचा नाही आहे. त्यामुळे सतत हलवत हा आपण साधारण 20 मिनिटे छान भाजून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता याला छान असा रंग आलेला आहे आणि आपला रवा भाजला गेलेला आहे. आपण तो एका प्लेटमध्ये काढून ठेवणार आहोत. आता इथे मी साधारण 250 ग्रॅम म्हणजेच 3 खोबऱ्याच्या वाट्या छान किसून घेतलेल्या होत्या. ते खोबरं आपण भाजून घेणार आहोत. तर त्याच कढईमध्ये हे खोबरं आपण भाजून घ्यायचं आहे. खोबरं आपल्याला कलर चेंज होऊन द्यायचं नाही आहे, करपून द्यायचं नाही आहे, पण मस्त कुरकुरीत झालं पाहिजे.
तर साधारण 4 ते 5 मिनिटामध्ये खोबरं छान भाजलं जातं, कारण आपण हे खिसून घेतलं आहे त्यामुळे याला वेळ लागत नाही. तर 4 ते 5 मिनिटं सतत हलवत आपण हे खोबरं छान व्यवस्थित भाजून घेणार आहोत आणि मग नंतर हेही आपण एका परातीमध्ये काढून घेणार आहोत. खोबरं तुम्ही हातात घेऊन दाबून बघितलं तर ते छान कुरकुरीत झालेलं असेल आणि चुरलं जात असेल तर आपलं खोबरं छान भाजून तयार आहे. तर आता आपण हेही साईडला काढून घेऊयात आणि ह्याच कढईमध्ये आता मोठे 3 टेबलस्पून मी खसखस घेतलेली आहे. तर खसखसही आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत. गॅसची फ्लेम लो ठेवायची. आपली कढई तापलेली आहे त्यामुळे खसखस भाजायला जास्त वेळ लागत नाही. अगदी 2-3 मिनिटांमध्ये खसखसीचा छान कलर चेंज होतो आणि खसखस भाजली जाते. तर तीही आपण आता एका साईडला काढून ठेवणार आहोत. आता इथे मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. साधारण 25-30 बदाम आणि 25-30 काजू घेतलेले आहेत. या काजूची आपल्याला बदाम आणि काजूची पेस्ट करून घ्यायची आहे, पूड करून घ्यायची आहे आणि सोबतच आपण जी ही खसखस भाजून घेतलेली होती तीही थंड झालेली आहे, याचीही आपण पूड करून घेणार आहोत. काजू आणि बदाम चिरून टाकले तर आपली जी करंजी आहे त्यातून ते तुटून बाहेर येऊ शकतात, त्यामुळे याची आपण पूड करून घेतलेली आहे. आणि खसखसही आपण पूड करून वापरली की ती दाताखाली येत नाही आणि त्यामुळे त्याची चव छान लागते. तर खसखशीची आपण पूड करून घेतलेली आहे. तर आता आपण सगळं सारण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तर इथे मी रवा आणि खोबरं एकाच परातीमध्ये व्यवस्थित गार करायला ठेवलेलं होतं. खोबरं मला थोडंसं मोठं वाटत होतं, मी त्यामुळे मिक्सरला थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे. जेवढं सारण एकजीव असेल, एकसारखं असेल, तेवढी करंजीमधून ते फुटून बाहेर येत नाही. त्यामुळे जर तुमचं कोणतीही गोष्ट मोठी वाटत असेल तर ती तुम्ही बारीक करून घेऊ शकता. हे सगळं थंड झालं आहे. आता यामध्ये आपण ड्रायफ्रूट्सची पावडर आणि खसखशीची पावडर जी केलेली आहे ती घालणार आहे. यामध्ये आपण जायफळ घालणार आहे. तर इथे मी जायफळ किसून घालते. तुमच्याकडे जायफळाची पूड असेल तर जायफळाची पूड घातली तरीही चालेल. सोबतच यामध्ये 1 चमचाभर मी वेलचीची पूड घालणार आहे. चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं. गोडाच्या पदार्थाला मीठ जेवढं असेल तेवढी त्याची अजून चव वाढते. तर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. त्याआधी इथे मी 200 ग्रॅम साखर छान बारीक करून घेतलेली आहे, त्याचं पूड करून घेतलेली आहे, पिठी साखर तयार केलेली आहे. पिठी साखर करून ही एकदा चाळून घेतलेली होती. आता ही साखर आपण यामध्ये जशी लागेल तशी घालणार आहे. तुम्हाला सारण किती गोड, किती कमी गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही पिठी साखर घालू शकता. तर आता हे सगळं थंड झाल्यावरती यामध्ये पिठी साखर घालायची आहे. तर मी यातली अर्धी पिठी साखर आधी घालणार आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून बघणार आहे. चव घेऊन बघायची. जर तुम्हाला गोड कमी वाटत असेल तर तुम्ही पुन्हा पिठी साखर मिक्स करू शकता. तर आता हे व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं. सगळं सारण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. तर हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर मला थोडीशी पिठी साखरेची गरज लागलेली, त्यामुळे मी थोडीशी पिठी साखर घातलेली आहे. आता तुम्ही पाहू शकता सारण आपलं मस्त तयार झालं आहे, पण हे थोडंसं कोरडं वाटतंय. तर हे सारण थोडंसं मऊसर होण्यासाठी यामध्ये आता आपण पुन्हा तूप घालणार आहोत. तर साधारण 2 चमचे तूप मी यावरून घातलेलं आहे. तूप घातल्यामुळे सारण आपलं छान मऊसूद होतं आणि एकसारखं होतं. तर व्यवस्थित हे तूप आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहे. त्यामुळे सारण जास्त कोरडं लागत नाही आणि करंजी खाताना ती जास्त कोरडी कोरडी लागत नाही. तर सारण आपण व्यवस्थित या तुपासोबत मिक्स करून घेतलेलं आहे. त्यामुळे सारण तुम्ही पाहू शकता याचा छान असा गोळा तयार होतोय, म्हणजे सारण छान मऊसूद झालेलं आहे. तर आपलं सारण आता मस्त तयार झालेलं आहे. इकडे आपण तोपर्यंत पीठही भिजवून ठेवलेलं होतं. तर आपण आता करंजी करून घेऊ शकतो. तर साधारण 3 ते 4 तास झालेलं आहे. आपलं पीठ मस्त भिजलेलं आहे. तर आता आपण हे पुन्हा फोडून घेणार आहोत. हे व्यवस्थित फोडून घ्यायचं. तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हे पीठ छान चेचून घेऊ शकता खलबत्त्यामध्ये, किंवा मग मी इथे एक साधी सोपी ट्रिक सांगितलेली आहे. त्याआधी आपण हे सगळं पीठ जे आहे ते व्यवस्थित फोडून घेणार आहोत. याचा व्यवस्थित चुरा करून घेणार आहोत. तर सगळं पीठ व्यवस्थित फोडून घेतल्यानंतर आपण एक मिक्सर जारचं भांडं घेणार आहोत आणि यामध्ये यातलं थोडं थोडं पीठ घालणार आहोत आणि हे छान बारीक करून घेणार आहोत. त्यामुळं ते छान एकजीव होतं. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ते चेचून घेऊ शकता किंवा असं मिक्सर जारला लावलं तरी मस्त असं आपलं पीठ छान मऊसूद होतं. तर आता हे तयार केलेलं पीठ आपण पुन्हा परातीमध्ये काढून घेणार आहोत. व्यवस्थित काढून घ्यायचं. मिक्सर जारमध्ये थोडं थोडंच पीठ घ्यायचं, कारण याचा पुन्हा गोळा तयार होतो. त्यामुळं हे व्यवस्थित बारीक करून घ्यायचं. आता हे बारीक केलेलं पीठ छान मळून घेणार आहोत. जर तुम्हाला वाटत असेल तर अगदी अर्धा चमचा मी इथे पाण्याचा वापर केला आहे. थोडंसंच पाणी घ्यायचं आणि याचा गोळा मळून घ्यायचा. तर तुम्ही पाहू शकता अर्धाच चमचा मी पाणी घेतलेला आहे आणि त्याला जास्त पिठाला या पाणी लागत नाही, त्यामुळे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. हा छान असा मी गोळा मळून घेतलेला आहे.
तर आता याचे इक्वल मी 3 भाग करून घेणार आहे. तुमच्या पिठाचे किती भाग होत आहेत त्यानुसार तुम्ही याचे भाग करून घेऊ शकता. तर इथे मी 3 भाग करून घेतलेले आहेत. तर आता हे पीठ आपण झाकून ठेवणार आहोत, हे गोळे झाकून ठेवणार आहोत आणि तोपर्यंत साठा करून घेणार आहोत. तर एका बाउलमध्ये इथे मी 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. जर तुम्ही तांदूळ भिजत घातले आणि ते भिजलेले तांदूळ बारीक करून घेतले तर त्या तांदळाची पिठी वापरू शकता. लक्षात घ्यायचं, पिठी वापरायची नाही तांदळाची, भिजवलेल्या तांदळाची पिठी वापरायची. तर 3 चमचे कॉर्नफ्लॉवरला इथे मी आधी 1 चमचा तेल घातलं. तेलाच्या ऐवजी तुम्ही तुपाचाही वापर करू शकता आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हे थोडंसं मला अजून घट्टसर वाटत होतं, त्यामुळे मी त्याच्यात थोडंसं अजून तेल घातलं आणि हे व्यवस्थित एकजीव करून घेतलं. तर हे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही असा हा याचा साठा तयार करून घेतलेला आहे. तर आता हा साठा साईडला ठेवूयात. तर तयार केलेल्या गोळ्यांपैकी एक गोळा घेऊन हा व्यवस्थित लाटून घ्यायचा. याची जेवढी पातळ होईल तेवढी पातळ तुम्ही पोळी लाटून घ्यायची. हे जे कडेला क्रॅक्स येत आहेत त्याला टेन्शन घ्यायचं नाही, त्यामुळेच आपली करंजी जी आहे ती खुसखुशीत होते. तर व्यवस्थित असा हा गोळा पातळसर आपण लाटून घेतलेला आहे. हा लाटल्यानंतर आपण याच्यावरती तयार केलेला साठा घालून घेणार आहोत. तो गोळा जेवढा जमेल एवढा पातळसर लाटून घ्यायचा. जेवढा पातळ तुम्ही लाटाल तेवढी आपली करंजी जी आहे ती मस्त कुरकुरीत खुसखुशीत होते. तर या गोळ्यावरती आपण हे तयार केलेला साठा लावून घेणार आहोत. व्यवस्थित असा सगळ्या साईडने साठा कडेपर्यंत लावून घ्यायचा. जास्त जाडही थर द्यायचा नाही. साठा जर जास्त असेल तर करंजी जास्त तेल पिते आणि साठा कमी पडला तर ती कमी खुसखुशीत होते, त्यामुळे साठा योग्य प्रमाणात लावायचा. तर व्यवस्थित साठा लाटून घेतला की मी याच्या 3 गोळ्यांच्या ज्या लाट्या लाटून घेतलेल्या होत्या त्यापैकी आता ही दुसरी लाटी यावरती टाकते आणि पुन्हा यावरती साठ्याची लेयर देते. तर तशीच आपण जी पहिल्यांदा दिली तशीच साठ्याची लेयर द्यायची आणि अशाच पद्धतीने तिसरी लाटीही आपण यावरती टाकणार आहोत आणि पुन्हा साठ्याची लेयर देणार आहोत. तर साठ्याची लेयर वरच्या लेयरवरतीही व्यवस्थित लावून घ्यायची. जर साठा कमी पडला तर तुम्ही पुन्हा बनवून घेऊ शकता. तर आता हा साठा व्यवस्थित सगळ्या बाजूंनी आपण लावून घेतलेला आहे आणि आता याचा आपण रोल करून घेणार आहोत. तर चांगला दाबून पूर्ण पॅक करून घ्यायचा. जेवढा जास्त तुम्ही दाबाल तेवढे आपले जे गोळे आहेत ते व्यवस्थित बनतात. तर हा व्यवस्थित असा हा दाबून घ्यायचा आणि थोडासा फिरवून मी हा थोडा लांबडा करून घेणार आहे, थोडासा पातळसर करून घेणार आहे. तर दाबत दाबतच हा मोठा करून घ्यायचा आणि व्यवस्थित मोठा झाला की याचा जो कडेचा भाग आहे तो आपण कापून घेणार आहोत. तर दोन्ही साईडचा हा कडेचा भाग कापून घेणार आहोत. दोन्ही साईड काढून घेतल्यानंतर साधारण अर्धा इंच लांबीचे आपण याचे छान गोळे कापून घेणार आहोत. तर व्यवस्थित असे तुम्हाला किती जाडसर, किती पातळ हवेत, किती मोठी करंजी हवी त्यानुसार तुम्ही गोळे बनवून घेऊ शकता. आणि हा तयार केलेला गोळा आपण असा हा तिरका दाबून घेणार आहोत. तर आपले गोळे मस्तपैकी तयार झालेले आहेत. जास्त गोळे बनवून ठेवायचे नाहीत. तर इथे मी थोडेसे गोळे बनवून घेतलेले आहेत. हा व्यवस्थित दाबून घ्यायचा आणि मग याची छान अशी गोलसर पुरीसारखी लाटी लाटून घ्यायची. तर तुम्हाला केवढी करंजी करायची त्यानुसार तुम्ही लाटी लाटून घेऊ शकता. तर इथे मी ही व्यवस्थित छोट्याशा आकाराची लाटी लाटून घेतलेली आहे. आता यावरती मी सारण भरून घेणार आहे. साधारण छोटा 1 ते 1.5 चमचा यावरती सारण बसतं. याच्या कडेने आपण पाणी लावून घेणार आहोत. पाण्याचा किंवा दुधाचा तुम्ही वापर करून घेऊ शकता आणि ही करंजी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दुमडून घ्यायची आणि व्यवस्थित पॅक करून घ्यायची. करंजी पूर्णपणे दाबून घ्यायची. करंजीचं जर व्यवस्थित दाबली नाही तर ती तेलामध्ये सुटू शकते. तर ही अशी छानसर दाबून घेतली की आपल्याकडे जे फिरकीचा चमचा असतो त्याने याच्या कडा तुम्ही काढून घेऊ शकता. तुम्हाला अशी करंजी बनवता येत नसेल तर करंजीच्या साच्यामध्ये डायरेक्टली बनवली तरीही चालेल. तर ही मी अशी छान पारंपरिक पद्धतीने फिरकीच्या चमच्याने फिरवून करंजी बनवून घेतलेली आहे. तर करंजी बनवल्यानंतरही तुम्ही पाहू शकता, जर तुम्हाला कुठे थोडीशी ओपन वाटत असेल तर तुम्ही तीही दाबून घेऊ शकता. तर मस्त आपली ही अशी करंजी तयार झालेली आहे. अशाच आपण 7-8 करंज्या बनवून घेतलेल्या आहेत आणि त्यावरती आपण एक सुती कापड टाकायचं जेणेकरून या सुकू नयेत. एका साईडला आपण तेल गरम करायला ठेवलेलं. तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये आपण करंजी टाकणार आहोत. जास्त कडक तेलामध्ये करंजी तळली तर करंजी पटकन बाहेरून करपू शकते आणि मग ही कडक होऊ शकते. तर त्यामुळे आपण ही लो फ्लेमवरती मस्त कोमट तेलामध्ये तळून घेणार आहोत जेणेकरून याला जास्त पदर सुटतील आणि छान खुसखुशीत अशी ही तयार होईल.
तर अलगद हाताने ही आपण तळून घेणार आहोत। यावरती थोडं थोडं झाऱ्याने तेल टाकत ही अशी छान बदामी रंगावरती आपण तळून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता यामध्येच हळूहळू तुम्हाला दिसत असतील की याला छान असे पदर सुटलेले आहेत। तर व्यवस्थित अशी ही करंजी जेवढी तुमच्या कढईमध्ये करंजी बसतील तेवढ्या करंजी टाकून तुम्ही या तळून घेऊ शकता। तिला जास्त हलवायची नाही कारण ती नाजूक असते, ती फुटू शकते। तर मस्त अशी ही करंजी आपण छान बदामी रंगावरती तळून घेतलेली आहे। तर अशी या रंगावरती झाली की आपण ही झाऱ्याच्या साहाय्याने काढून घेणार आहोत। जास्त काळपट हिला रंग येऊन द्यायचा नाही। तर मस्त अशी ही तयार झाली आहे करंजी, आपण ही काढून घेऊयात। तर अशा प्रकारे आपण या मस्त अशा खरपूस रंगावरती करंज्या तळून घेतलेल्या आहेत। तर अशा या भरपूर लेयर्सवाल्या खारीसारख्या कुरकुरीत आपल्या करंजी तयार झालेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता याला किती छान लेयर सुटलेले आहेत। तर अशी ही करंजी तुम्ही या दिवाळीला बनवून बघा, कशी झालेली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा। त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। पुन्हा भेटू अशीच एक झटपट बनणारी दिवाळी फराळाची रेसिपी घेऊन, तोपर्यंत थँक्यू।